जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, हा चॅनल आपण खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. त्यामुळे पोलीस भरती करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आपण बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आज आपण इतिहास या विषयावर काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न पहिला, मुंबई येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा इसवी सन टिंब या वर्षी सुरू झाली. पर्याय आहेत 1893, 1897, 1918, 1925. उत्तर आहे 1897ला स्थापन झाली. प्रश्न दुसरा, भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या सम्राज्ञीचे नाव काय? पर्याय आहेत प्रिन्सेस इंडिया, सम्राज्ञी ॲन, सम्राज्ञी एलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया. उत्तर आहे राणी व्हिक्टोरिया. प्रश्न तिसरा, भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी टिंबमध्ये प्रथम वापरला. पर्याय आहेत ॲटलीच्या घोषणेत, इंग्लंडच्या जाहीरनाम्यात, माउंटबॅटनच्या घोषणेत आणि चर्चिलच्या घोषणेत. याचं योग्य उत्तर आहे ॲटलीच्या घोषणेमध्ये प्रथम वापरला. प्रश्न चौथा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड वेलेस्ली आणि चौथा आहे लॉर्ड डलहौसी. उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आहे लॉर्ड रिपन. प्रश्न पाचवा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले? पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग आणि पंडित नेहरू. उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. प्रश्न सहावा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? पर्याय आहेत BC दत्त, मगो रानडे, MN रॉय, सेनापती बापट. उत्तर आहे BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न सातवा, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, भगतसिंग आणि चौथा आहे शहानवाज खान. उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. प्रश्न आठवा, 19व्या शतकाच्या 8व्या दशकात महाराष्ट्रातील टिंब या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला. पर्याय आहेत औरंगाबाद, अहमदनगर, अकोला आणि सातारा. उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न नववा, चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पर्याय आहेत पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नागपूर. याचं योग्य उत्तर आहे सातारा येथे चले जाव आंदोलनात प्रति सरकारची स्थापना झाली. प्रश्न 10वा, 1857 साली मंगल पांडेंनी कोठे उठाव केला? पर्याय आहेत दिल्ली, बराकपूर, बरेली आणि चौथा आहे मीरत. 1857 साली मंगल पांडे यांनी बराकपूर येथे उठाव केला. प्रश्न 11वा, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत बाळ टिळक, सरदार पटेल, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. भारतीय असंतोषाचे जनक हे बाळ टिळक यांना म्हटले जाते. प्रश्न 12वा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? पर्याय आहेत 1 लॉर्ड कॅनिंग, 2 लॉर्ड बॅन्टिंग, 3 लॉर्ड डफरीन आणि चौथा आहे लॉर्ड आयर्विन. याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरीन. प्रश्न 13वा, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र टिंब यांनी घेतले. पर्याय आहेत 1 लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, मगो रानडे आणि चौथा आहे
ग.वा. जोशी. याचे योग्य उत्तर आहे ग.वा. जोशी यांनी घेतले. प्रश्न 14वा, खिलाफत चळवळ कधी सुरू झाली? पर्याय आहेत 1919, 1920, 1921 आणि चौथा आहे 1922. खिलाफत चळवळ ही 1919 मध्ये सुरू झाली. प्रश्न 15वा, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली? पर्याय आहेत न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले आणि चौथा आहे फिरोज शाह मेहता. उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न 16वा, तैनाती फौजेची पद्धती भारतात कोणी सुरू केली? पर्याय आहेत लॉर्ड वेल्लेस्ली, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड रिपन आणि चौथा आहे वॉरन हेस्टिंग. याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड वेल्लेस्ली यांनी सुरू केली. प्रश्न 17वा, लोकशाहीवादी समाजवाद हे कोणत्या अधिवेशनावेळी काँग्रेसने स्वीकारले? पर्याय आहेत 1951, 1953, 1955 आणि 1957. याचे योग्य उत्तर आहे 1955 मध्ये स्वीकारले. प्रश्न 18वा, 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा टिंबटिंब यांच्या हस्ते फडकविण्यात आला. याचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला. प्रश्न क्रमांक 19, 1954 साली कोणत्या देशामध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला? याचं उत्तर आहे चीन व भारतच्या करारामध्ये. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत 1 ॲलन ह्यूम होम रूल चळवळ, पंडित नेहरू नेहरू रिपोर्ट, ईश्वरचंद्र विद्यासागर संमती बिल आणि चौथा आहे ॲनी बेझंट होम रूल चळवळ. याच्यामधील योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट होम रूल चळवळ. प्रश्न क्रमांक 21, इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे? पर्याय आहेत मोहम्मद अली जिना, मोहम्मद इक्बाल, पंडित नेहरू, मौलाना आझाद. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा मोहम्मद इक्बाल यांची होती. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? पर्याय आहेत 1 मुंबई, 2 पुणे, 3 कोलकाता आणि चौथा आहे चेन्नई. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता येथे झाले. प्रश्न क्रमांक 23, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत इंदिरा गांधी, पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि चौथा आहे मौलाना आझाद. याचे योग्य उत्तर आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक कोण? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, नारायण चंदावकर, गोपाळकृष्ण गोखले आणि चौथा आहे डॉक्टर आंबेडकर. उत्तर आहे नारायण चंदावकर हे होते. प्रश्न क्रमांक 25, सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली? पर्याय आहेत 1 भारत छोडो चळवळ, 2 सविनय कायदेभंगाची चळवळ, 3 होम रूल चळवळ आणि चौथा आहे असहकार चळवळ. उत्तर आहे भारत छोडो चळवळीच्या दरम्यान प्रति सरकारची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 26, पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला? पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरीन आणि चौथा आहे लॉर्ड कॉर्नवालिस. उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी लागू केला. प्रश्न क्रमांक 27, नेहरू अहवालात कशाची मागणी केली होती? पर्याय आहेत संघराज्य, पूर्ण स्वराज्य, वसाहतींचे स्वराज्य आणि प्रांतिक स्वायत्तता. नेहरू अहवालामध्ये वसाहतींचे स्वराज्य याची मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 28, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, बाळ टिळक आणि चौथा आहे वि. दा. सावरकर. उत्तर आहे भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. प्रश्न क्रमांक 29, पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि लाला लजपत राय. पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30, चले जाव चळवळीनंतर सुरू झालेली चळवळ कोणती? पर्याय आहेत बुधान चळवळ, चलो दिल्ली, खिलाफत आणि वंगभंग. उत्तर आहे बुधान चळवळ ही सुरू झाली. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी जहालमतवादी विचारांचे नेते कोण? पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्र बॅनर्जी, फिरोज शाह मेहता आणि चौथा आहे लाला लजपत राय. याचे योग्य उत्तर आहे जहालमतवादी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32, पहिल्या गोलमेज परिषदेला कोणते प्रतिनिधी हजर नव्हते? पर्याय आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, फॉरवर्ड कर, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा. उत्तर आहे मुस्लिम लीग ही उपस्थित नव्हती. प्रश्न क्रमांक 33, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी पास केला होता? पर्याय आहेत 1 लॉर्ड बेंटिक, 2 लॉर्ड लिटन, 3 लॉर्ड रिपन आणि चौथा आहे लॉर्ड कर्झन. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा लॉर्ड लिटन यांनी पास केला होता. प्रश्न क्रमांक 34, कामागाटा मारू हे कशाचे नाव आहे? पर्याय आहेत 1 डोंगराचे, 2 सामाजिक संघटनेचे, 3 जहाजाचे आणि चौथा आहे विमानाचे. याचे योग्य उत्तर आहे जहाजाचे नाव होते. प्रश्न क्रमांक 35, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? पर्याय आहेत 1 शिवनेरी, 2 सिंहगड, 3 रायगड आणि चौथा आहे राजगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर झाला होता. प्रश्न क्रमांक 36, स्वदेशी स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा राष्ट्रीय कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या नेत्याचा होता? पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, बाळ टिळक, महात्मा गांधी आणि चौथा आहे महात्मा फुले. उत्तर आहे बाळ टिळक यांचा होता. प्रश्न क्रमांक 37, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? पर्याय आहेत गोखले, गोपाळ गणेश आगरकर, मोतीलाल नेहरू, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 38, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत 1847, 1857, 1848 आणि चौथा आहे 1858. उत्तर आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857ला झाली. प्रश्न क्रमांक 39, माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्ची येतील असे कोण म्हणाले? पर्याय आहेत पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राणी लक्ष्मीबाई. उत्तर आहे इंदिरा गांधी यांनी असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 40, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा पिस्तुलाच्या गोळ्या झाडून वध केला. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? पर्याय आहेत पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगर. उत्तर आहे नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते. प्रश्न क्रमांक 41, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? पर्याय आहेत 1829, 1826, 1856 आणि चौथा आहे 1866. उत्तर आहे बालहत्या प्रतिबंधक कायदा हा 1829ला लागू झाला. प्रश्न क्रमांक 42, बारडोलीच्या साराबंदीचे नेतृत्व कोणी केले होते? पर्याय आहेत महात्मा गांधी,
सरदार पटेल, विनोबा भावे आणि चौथा आहे विठ्ठलभाई पटेल. उत्तर आहे बारडोलीच्या शहराबंदीचे नेतृत्व हे सरदार पटेल यांनी केले. प्रश्न क्रमांक 43, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1857, 1875, 1871 आणि 1885. आर्य समाजाची स्थापना ही 1875ला झाली. प्रश्न क्रमांक 44, भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्तवादाचे जनक कोण होते? पर्याय आहेत पंडित नेहरू, इंदिरा गांधी, महात्मा गांधी आणि सरदार पटेल. उत्तर आहे पंडित नेहरू हे अलिप्तवादाचे जनक होते. प्रश्न क्रमांक 45, स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? पर्याय आहेत 1 नवी मुंबई, 2 अमृतसर, 3 चंदीगड आणि चौथा आहे नवी दिल्ली. उत्तर आहे चंदीगडची नियोजनबद्ध रचना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 46, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि चौथा आहे महात्मा गांधी. उत्तर आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 47, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर पदवी कोणी परत केली? पर्याय आहेत महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी. उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा त्याग केला. प्रश्न क्रमांक 48, केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब कोणी टाकला होता? पर्याय आहेत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि वरीलपैकी सर्व. केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब हा भगतसिंग यांनी टाकला होता. प्रश्न क्रमांक 49, हरिजन साप्ताहिक कोण चालवत असे? पर्याय आहेत 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 अरविंद घोष आणि चौथा आहे दादासाहेब गायकवाड. हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी हे चालवत होते. प्रश्न क्रमांक 50, महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? पर्याय आहेत सेवाग्राम, 2 पवनार, 3 तपोवन आणि चौथा आहे वर्धा. उत्तर आहे सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. मित्रांनो, तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करायचे आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. थँक्यू.